हे मॅरिनेट केल्यानंतर भट्टीवर भाजलं जाते. गरमा गरम एकदम पोहा भुजिंग. पोहा भुजिंग विरारचं फेमस पोहा भुजिंग. नमस्कार मंडळी, मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त क्रेझी फूडी रंजिता आणि आता मी आली आहे विरारमध्ये. विरार म्हटलं की सगळ्यात आधी आपल्याला आठवतं ते म्हणजे पोहा भुजिंग. तर हेच पोहा भुजिंग मी खाण्यासाठी आली आहे विरारच्या एका गावामध्ये उंबरगोठण येथे. तर चला पाहूया की हे पोहा भुजिंग कसं बनवतात. तर चला जाऊया आणि पाहूया. हे पहा, इथे टोप भरून ठेवलेले आहेत, ऑलरेडी तयारी करून ठेवली, म्हणजे जशी ऑर्डर येईल तशी बनवायला सुरुवात करायची. नेट 1 किलो चिकन आहे आणि हे पाव किलो बटाटे त्यात हे ॲड केले जाते. हळद, जिरं आणि धणे आणि पीठ हे वाटलं जाते आणि त्याला हे मॅरिनेट केलं जातं. हे मॅरिनेट केल्यानंतर शिग्यामध्ये भरलं जाते. म्हणजे मी ह्याच्या आधी पण पोहा भुजिंग खाल्लेले आहे, पण त्याच्यातला जो बटाटा असतो ना तो सगळ्यांचा जास्त फेवरेट असतो. एक्स्ट्रा पण टाकून दिले. हा ना, एक्स्ट्रा मागत पण असतील माझ्यासारखे जे बटाटा लवर असतील ते. एक्स्ट्रा टाकले जातो बटाटा. ते ऑर्डरच्या प्रमाणे त्याने काही काहींना आवडतो, त्यांना मग रोस्ट करावं लागतं ना. तर अगोदर ऑर्डर देऊन ते हे करतात, एक्स्ट्रा बटाट्याची ऑर्डर करतात. नेट 1 किलो चिकन असते आणि 1 किलो पाव किलो बटाटा. मच्छी वगैरे आम्ही नाही ठेवत, संडेला वगैरे घेत नाही आम्ही, कारण की संडे आणि फेस्टिवल वगैरे असलं का तर त्या दिवशी आम्ही फिश नाही करत, कारण त्याला फार हे असते, साफ करा आणि त्याला आग एवढी जास्त लागत नाही, स्लोमध्ये करायला लागतं. आणि त्याला चटणी वेगळी असते, ग्रीन चटणी असते. हे मॅरिनेट केल्यानंतर भट्टीवर भाजलं जाते. किती वेळ लागतो तरी इथे हे 10 ते 12 मिनटं. हा कांदा घेतला जातो, त्यात 100 ग्रॅम तेल असते, हा फ्राय केला जातो. हा मसाला आहे मेन, जे आहे ना मेन पोहा भुजिंगमध्ये, तो हा मसाला आहे. तर मसाल्यामध्ये सगळे गरम मसाले वापरले आहेत. हा फ्राय कांदा रेडी झालेला आहे. आता हे आपण रोस्ट केलेलं चिकन त्यात सोडलं जातं. त्याच्यानंतर मग कांदा आपण वाफेवर पाणी ठेवला जातो असं थोडं, आणि थोडासा हलकासा असा पाणी मारला जातो, कारण की ते कांदा जळू नये, लागू नये म्हणून. नंतर थोड्या वेळ जसं 4-5 मिनटं ठेवलं जातं इकडे असं याच्यामध्ये बंद ताटामध्ये. तिथे कांदा शिजल्यानंतर मग हा वर खाली करून आपण त्याला मिक्स करायचं. तुम्हाला तुमच्या वडिलांनी शिकवली ही रेसिपी? ही वडिलांनी, माझ्या वडिलांचं नाव महादेव गोपाळ निजाई, तर त्यांचे एज आहे 74. आता कारण की घरीच असतात ते, घरी असल्यानंतर तरी पण ते घरी काम करतात. मसाला आम्हाला लसूण सोकळणं, तस तोडणं, ते घरी बसल्या ते हे करतात. हा रेडी झालेला आहे आता. त्याच्यानंतर मग हा मेन मसाला टाकला जातो आणि पोहा कच्चा पोहा ॲड केला जातो. हा पोहा असतो वाफेवर नरम होऊन जातो. हा गॅसवर टाकायचा नसतो, कारण गॅसवर टाकला तर चिवड्यासारखा कडक होणार. अच्छा, वाफेवर नरम होऊन जाणार. आता हा पोहा भुजिंग इज रेडी. वी हॅव टू सर्व दिस. याला लिंबू जर वापरला खाताना तर आणखी टेस्ट चांगली लागेल. हाफ केजीचे असं 2 बनवले. हे हाफ केजीचे 1 किलो. हे हाफ केजीच्या 2 पॅकेट भरलेले आहे. टोटल हे 1 किलोचं पॅकेट आहे, दोन्ही मिळून. गरमा गरम एकदम पोहा भुजिंग.
हे उंबरगोडन भुजिंग सेंटरचे ओनर अमर सर आणि राजेश सर. कधीपासून सुरुवात केलेली आहे हे तुम्ही? 25 वर्ष झाली आपल्या उमरवठणला चालू करतात. तिकडे आगाशीला जे भुजिंग सेंटर आहे ते माझ्या वडिलांचं मित्रांचं, आणि तिकडे जे चालू होतं ते म्हणजे त्यांच्या वडिलांनी चालू केलेलं, मित्रांच्या वडिलांनी. म्हणजे ते कसं पूर्वी कसं होतं, लोक चिकन आणून द्यायचं, मसाला आणून द्यायचा, आणि ते त्यांचे वडील तसं जमिनीवर वगैरे असं म्हणजे साध्या प्रमाणे होतं. त्यांच्या मुलांनी डिसाईड केलं की हा मी बिझनेस तिकडे चालू करू शकतो. स्वतः चालू केल्यानंतर मग कसं तिकडे कोण हे नव्हतं, कारागीर ठेवायचं त्यांचं हे नव्हतं. मग ते त्यांचं फ्रेंड सर्कल म्हणजे माझे वडील, दुसरे त्यांचे मित्र होते, असं फ्रेंड सर्कल म्हणून त्याला मदत करायला जायचे. आणि त्यांचं मेन म्हणजे उपकार म्हणजे त्या आमच्या वडिलांचे मित्रांचे, की त्यांच्यामुळे आम्हाला हा बिझनेस मिळाला. त्यांचं नाव म्हणजे सुधाकर गावड. त्यांच्यामुळे आम्हाला हा बिझनेस मिळाल्यामुळे आम्ही पण त्यांचे उपकार मानतो. वडिलांचं एवढं खास संबंध आहेत की त्यांच्या मुलीचं कन्यादान पण आमच्या वडिलांनी केलं. छान नातं टिकून ठेवलेलं आहे. कसं असतं ना, कोणताही बिझनेस एखाद्याने चालू केला आणि माझ्यासारखा जर सेम बिझनेस तू माझा पाहून केला तर आपल्यामध्ये कुठेतरी ते मनामध्ये असतं. त्यांनी जे शिकवलं यांच्या वडिलांना वगैरे, तर ह्यांनी अजूनपर्यंत ते या गोष्टी विसरलेले नाही आहे. आणि त्यांनी अगोदर म्हणजे स्वतःच्या भुजिंग सेंटरची ओळख करून देताना सगळ्यात आधी त्यांची ओळख करून दिली. हे माझे मोठे भाऊ राजेश महादेवनी जाई, आणि मी त्याचा छोटा भाऊ अमर महादेवनी जाई. रेट काय आहेत आपल्या इकडे? आता आज जो रेट आहे 440 आहे. जर चिकन कमी जास्त झाला, वर खालती होतो कधी कधी, तर चिकनचा भाव 420 असं होऊ पण शकतो. असं टायमिंग आपल्या शॉपचा 8 ते 1 ते 4 बंद असते, दुपारी 4 ते 9. अच्छा. आणि जर आपल्याला ऑर्डर द्यायचं असेल फोनवर तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9890629804. आणि जर आपल्याला यायचं असलं इकडे उमरगोटन बॉम्बेवरून जर यायचं असलं तर विरार लोकलने आपण आपलं विरार लोकल पकडायची आणि विरार स्टेशनला उतरून उंबरगोठण सतपा डमडम असतो, त्यांनी बसून जर आले त्याला सांगायचं उंबरगोठण नाका. उंबरगोठण नाक्यावर जरी कोणाला तरी विचारलं भुजिंग सेंटर कुठे आहे, कोण पण सांगणार आपल्याला. अच्छा. नाक्याच्याच जवळच आहे, अगदी जवळ आहे. आणि नंतर पिळायचे मस्त असा लिंबू. हा. वा, एकदम टेम्पटिंग आहे, सुपर टेस्टी, खूपच छान आहे. हे जे पोहे आहेत ते याच्या वाफेमध्ये शिजलेले आहेत. वाव. पोहे भुजिंगमधला सगळ्यात फेवरेट असतो मॅक्झिमम लोकांचा, माझ्यासारख्याचा तरी, तो म्हणजे बटाटा. हा बटाटा खूपच चविष्ट लागतो. तुम्ही जर विरारला आलात तर उंबरगोठण भुजिंग सेंटरला व्हिजिट नक्की द्या. तुम्हाला इकडचं पोहा भुजिंग खूपच आवडेल. आपण पुन्हा भेटूया. टिल देन बाय बाय. असेच खात राहा, मजा करत राहा. ऑल द बेस्ट, स्माइल.